हॅलो स्टुडंट्स, तर आपण आज पाहणार आहोत प्रॅक्टिस सेट 1.4. तर त्या अगोदर मी तुम्हाला एक थेरम सांगणार आहे, कारण त्या थेरमनुसारच काय आहे हा प्रॅक्टिस सेट आपल्याला सॉल्व करायचा आहे. तर आजचा जो थेरम आहे तो थेरम ऑफ एरियाज ऑफ सिमिलर ट्रायंगल. थेरम ऑफ एरियाज ऑफ सिमिलर ट्रायंगल म्हणजेच काय, तर पहा इथे आपण दोन ट्रायंगल्स घेतलेत. सपोज मी इथे त्यांना नाव देतो ABC आणि हा आहे आपला PQR. ओके, सो जे एरियाज ते म्हणतात एरियाज, पण कशाचा एरिया, जर ते ट्रायंगल सिमिलर असतील तर. मग थेरम काय सांगतो, इफ द रेशो ऑफ एरियाज ऑफ टू ट्रायंगल्स, म्हणजे आता हा आहे आपला रेशो. आपल्याला पहिल्यांदा एरिया ऑफ टू ट्रायंगल्स म्हणजे आपल्याला हा घ्यायचा आहे ABC, एरिया ऑफ ट्रायंगल ABC, अँड एरिया ऑफ ट्रायंगल काय घेणार आपण नेक्स्ट, PQR. आता हा झाला रेशो. मग थेरम काय सांगतो, इफ द टू ट्रायंगल्स आर सिमिलर देन द रेशो ऑफ एरियाज ऑफ टू ट्रायंगल्स इज इक्वल टू द स्क्वेअर ऑफ देअर करस्पॉन्डिंग साईड. आता स्क्वेअर ऑफ देअर करस्पॉन्डिंग साईड्स म्हणजे आपण आता ह्या दोन साईड्स घेऊयात, त्यांचं काय घेणार आपण, इज इक्वल टू स्क्वेअर ऑफ देअर करस्पॉन्डिंग साईड. म्हणजे मी इथे घेतलं BC स्क्वेअर अपॉन काय घेणार मी, QR स्क्वेअर. आपल्याला या थेरमनुसार आपल्याला काय करायचं आहे, आपल्याला 1.4 सॉल्व करायचं आहे. समजलंय, द थेरम ऑफ एरियाज ऑफ सिमिलर ट्रायंगल्स. जर ते दोन सिमिलर असतील तर त्यांचं काय असेल, रेशो ऑफ एरियाज ऑफ टू ट्रायंगल इज इक्वल टू द करस्पॉन्डिंग स्क्वेअर ऑफ देअर करस्पॉन्डिंग साईड्स. ठीक आहे, क्लिअर. चला तर मग पाहूयात आपण नेक्स्ट. ठीक आहे, आपण फर्स्ट एक्झाम्पल पाहूयात. फर्स्ट एक्झाम्पलमध्ये काय आहे, द रेशो ऑफ करस्पॉन्डिंग साईड्स ऑफ सिमिलर ट्रायंगल. म्हणजे आता आपल्याकडे दोन ट्रायंगल्स आहेत जे सिमिलर आहेत आणि त्यांच्या साईडचा आपल्याला काय दिलेलं आहे, रेशो दिलेला आहे, राईट. तर फाइंड द रेशो ऑफ देअर एरियाज, आणि आपल्याला फाइंड आउट करायचं रेशो ऑफ देअर एरियाज. सपोज त्या साईड्स आहेत, सो वी राईट हिअर लेट द sides are S1 and S2 and the area of similar triangle are A1 and A2. ओके, तर आताच आपण काय बघितला, थेरम बघितला. थेरमनुसार काय होणार आहे, द रेशो ऑफ एरियाज ऑफ टू ट्रायंगल्स. टू ट्रायंगल्स कोणते आहेत आपले, A1 अपॉन A2, राईट, इज इक्वल टू द स्क्वेअर ऑफ देअर करस्पॉन्डिंग साईड्स. आता या दोन साईड्स आहेत त्यांचा स्क्वेअर घेणार आपण, S1 स्क्वेअर अपॉन काय घेणार, S2 स्क्वेअर, राईट. सो देअरफॉर A1 अपॉन A2 इज इक्वल टू S1 आपलं काय आहे 3, मीन्स 3 स्क्वेअर अपॉन 5 स्क्वेअर. A2 काय आपलं, S2 किती आहे आपला 5. So therefore A1 upon A2 is equal to 3 square is 9 upon 5 square is 25. So our answer is 9 upon 25. ठीक आहे, तर पहा आपण आता नेक्स्ट एक्झाम्पल पण घेऊयात लगेच. इफ ट्रायंगल ABC सिमिलर ट्रायंगल PQR. आपण आता थेरम बघितलं, त्याच्यानुसार इथे दोन ट्रायंगल्स आपल्याला सिमिलर दिलेली आहेत. देन AB अपॉन PQ इज इक्वल टू 2 अपॉन 3. आपल्याला दोन करस्पॉन्डिंग साईडचा रेशो पण दिलेला आहे. देन फिल इन द ब्लँक्स. आता इथे ज्या ठिकाणी लेफ्ट आहेत त्या ब्लँक्स आपल्याला फिलअप करायचे. इझी आहे. आपण आता थेरम काय बघितला, द रेशो ऑफ एरियाज ऑफ टू सिमिलर ट्रायंगल्स. एरियाज ऑफ टू सिमिलर ट्रायंगल्स यांचा सिमिलर ट्रायंगल्स त्यांचा रेशो घेतला. एरियाज ऑफ टू सिमिलर ट्रायंगल इज इक्वल टू द स्क्वेअर ऑफ देअर करस्पॉन्डिंग साईड्स. आपल्याला करस्पॉन्डिंग साईडचा रेशो दिलेला आहे. इथं काय करणार, मग आपल्याला इथे AB दिलं आहे, मग आपण घेतलं ABचं स्क्वेअर, मग त्याची दुसरी साईड काय इन करस्पॉन्डिंग ट्रायंगलची, तर इन इथे PQ स्क्वेअर, राईट. सो पहा AB स्क्वेअर आहे, ABचं काय आहे 2 स्क्वेअर, आपण PQ मीन्स 3 स्क्वेअर, इथे हा 3चा स्क्वेअर आहे. ओके, 3 स्क्वेअर. देन 2 स्क्वेअर इज 4 अँड 3 स्क्वेअर इज 9. सो आवर आन्सर इज 4 अपॉन 9. ठीक आहे, चला तर आपण नेक्स्ट कंटिन्यू करूया. ओके, तर आपला नेक्स्ट क्वेश्चन आहे, ट्रायंगल LM अँड सिमिलर ट्रायंगल PQR 9
multiply area of triangle PQR is equal to 16 multiply area of triangle LMN. If QR is equal to 20, then find the MN. सो इज पण एकदम इझी आहे. पहिल्यांदा त्यांनी काय दिलेलं आहे, सिमिलर ट्रायंगल आहेत. देन दे शो दॅट दिस टू आपल्याला गिवनमध्ये दिलेलं आहे हे खास, राईट. आणि एक माप दिलेलं आहे आपल्याला QRचं आणि आपल्याला MNचं काढायचं, म्हणजे करस्पॉन्डिंग साईडचं एका ट्रायंगलचं आपल्याला मेजरमेंट्स फाइंड आउट करायचं आहे. आपलं जे गिवन दिलं आहे ना तिथनं आपण स्टार्ट करूयात. सो देअरफॉर व्हॉट इज द गिवन, 9 मल्टिप्लाय एरिया ऑफ ट्रायंगल PQR is equal to 16 multiply area of triangle LMN. Okay, you can write here given reason, right. सो आपण काय करणार, इझी आहे, आपल्याला रेशो मध्ये कन्वर्ट करून घेऊया त्यांना. रेशो काय येईल पहा, एरिया ऑफ ट्रायंगल PQR, ओके, PQR अपॉन हा इकडे घेऊयात एरिया ऑफ ट्रायंगल, ट्रान्सफर करूयात त्याला, एरिया ऑफ ट्रायंगल LMN इज इक्वल टू, ओके. सो 16 अपॉन 9 इकडे ट्रान्सफर झाला, 16 अपॉन 9, राईट. सो व्हॉट इज द एरिया ऑफ, इफ द टू ट्रायंगल्स आर सिमिलर देन इज इक्वल टू द करस्पॉन्डिंग साइड्स ऑफ द स्क्वेअर ऑफ देअर करस्पॉन्डिंग साइड्स. द करस्पॉन्डिंग साइड्स कोणत्या आहेत आपल्या, QR आणि MN. सो वी राईट हियर therefore QR square upon MN square is equal to 16 upon 9, right. So QR square upon taking square root घेऊयात. After taking square root, so we get here QR upon MN is equal to 16 चा स्क्वेअर रूट तुम्हाला माहिती किती येता, 4. 9 चा स्क्वेअर रूट किती येता, 3, राईट. सो QR अपॉन MN इज इक्वल टू 4 अपॉन 3. नेक्स्ट काय करणार आपण, QR ची व्हॅल्यू पुट करूयात. सो देअरफॉर QR व्हॅल्यू काय आहे आपली, 20. सो 20 अपॉन MN इज इक्वल टू 4 अपॉन 3. क्रॉस मल्टिप्लाय करूयात. सो MN इज इक्वल टू 20 मल्टिप्लाय 3 अपॉन 4. 4 ने डिवाइड करूयात, 4 5 जा 20. सो MN इज इक्वल टू 5 3 जा 15. ओके, अशा प्रकारे आपल्याला MN ची व्हॅल्यू मिळालेली आहे. ठीक आहे. आता बघा नेक्स्ट क्वेश्चन आहे, तर नेक्स्ट क्वेश्चन पण आपण सॉल्व करूयात, पण थोडंसं आपल्याला हे रिमूव्ह करावं लागणार. ओके स्टुडंट, तर पहा एरियाज ऑफ टू सिमिलर ट्रायंगल्स. आता आपल्याला नेक्स्ट क्वेश्चन घ्यायचा आहे. एरियाज ऑफ टू सिमिलर ट्रायंगल्स आर 225 स्क्वेअर सेंटीमीटर, 81 स्क्वेअर सेंटीमीटर. इफ अ साइड ऑफ द सिमिलर ट्रायंगल इज 12 सेंटीमीटर, देन फाइंड द करस्पॉन्डिंग साइड्स ऑफ द बिगर ट्रायंगल. आता म्हणजे इथे दोन ट्रायंगल आहेत, एक बिगर आहे आणि एक स्मॉलर आहे, राईट. सो वी राईट हियर लेट द एरिया ऑफ बिगर triangle is A1 and smaller triangle is A2. okay, हे दोन घेतला आपण. then so therefore by theorem of areas of two triangle, areas of two triangle. ओके, सो थेरम ऑफ एरियाज ऑफ टू ट्रायंगल काय सांगतो माहिती आहे काय, A1 अपॉन A2 रेशो ऑफ एरियाज ऑफ टू ट्रायंगल इज इक्वल टू काय, द स्क्वेअर ऑफ देअर करस्पॉन्डिंग साइड S1 स्क्वेअर अपॉन S2 स्क्वेअर, राईट. सो A1 अपॉन A2 बिगर कोणता आहे आपला 225. सो वी राईट हियर 225 व्हॅल्यू पुटअप करणार आपण आता अपॉन स्मॉलर 81 इज इक्वल टू स्मॉलर ट्रायंगल साइड. स्मॉलर पहा इथे दिलेले आहे, स्मॉलर ट्रायंगल साइड किती आहे 12. आपण S2 घेतलेला आहे त्याला. सो वी राईट हियर 12 स्क्वेअर अँड S1 स्क्वेअर. ओके, क्रॉस करूयात, आन्सर निघून जाईल. सो S1 स्क्वेअर इज इक्वल टू 12 स्क्वेअर. 12 स्क्वेअर तुम्हाला माहिती किती आहे 144 मल्टिप्लाय 225 अपॉन 81
ओके. सो S1 स्क्वेअर इज इक्वल टू, हां क्रॉस आपल्याला केलं आहे तर आपण डिवाइड करून बघूयात 3नी. 3 2 जार 6, 3 7 जार 21, 3 4 जार 12 and 3 8 जार 24. ओके. देन आफ्टर 27 आपण मल्टिप्लाय करून घेऊयात. मल्टिप्लाय करूयात 16नी. 16 5 जार 80, कॅरी 8. 16 2 जार 32, 32 प्लस 8 40, कॅरी 4. 16 2 जार 32, 32 प्लस 4 36 upon 9 means 3600 upon 9. So again we take the square root. So after taking square root, so 3600 square root is 60 and 9 square root is 3. So again we divide it. So 3 2s are 6. So answer is our 20. Okay. इझी आहे. आपण फक्त काय केलेलं आहे, प्रत्येक एक्झाम्पलमध्ये एकच थेरम यूज केला आहे, थेरम ऑफ एरियाज ऑफ टू सिमिलर ट्रायंगल. ओके. ओके स्टुडंट, आपलं नेक्स्ट एक्झाम्पल हे आहे ट्रायंगल ABC and triangle DEF are equilateral triangles. If area of triangle ABC upon area of triangle DEF is equal to 1 upon 2, so then find DE if AB is equal to 4. राईट. सो असे जर एक्झाम्पल असेल तर इथे पहा आपल्याला गिवनमध्ये काय सांगितलेलं आहे, ABC and DEF आर इक्विलॅटरल ट्रायंगल. ते असं म्हणलं आहेत का ते सिमिलर आहेत? नाही. तर आता इथे सिमिलर नाही आहेत म्हणजे आपण डायरेक्ट थेरम यूज करू शकत नाही. तर आपल्याला काय करावं लागणार आहे, या एक्झाम्पलसाठी हे दोन ट्रायंगल आपल्याला सिमिलर दाखवावं लागणार आहे. तर त्यासाठी आपल्याला एक क्वेश्चनमध्ये हिंट दिलेली पहा, दे आर इक्विलॅटरल ट्रायंगल्स. राईट. तर इक्विलॅटरल ट्रायंगल्स थेरम प्रॉपर्टीज काय सांगतात, इफ द ट्रायंगल्स आर इक्विलॅटरल मीन्स देअर अँगल्स आर सो इक्वल. राईट. सो वी राईट हिअर इन ट्रायंगल, आपण पहिल्यांदा सिमिलर दाखवून घेऊया. ABC अँड ट्रायंगल DEF, अँगल कोणते पण घेऊ शकतो आपण. अँगल A करस्पॉन्डन्सनुसार घ्या. अँगल A कॉन्ग्रंट अँगल D. नेक्स्ट अँगल B कॉन्ग्रंट अँगल E. So what we write? Equilateral triangle. Equilateral triangle, right? Then after, if they are equilateral triangle means what is the test? They similar. So ABC similar to DEF by which test? AA test. AA test of similarity. Okay. So then if they are similar by AA test, मग आता हे तर ट्रायंगल सिमिलर आहेत. राईट. मग सिमिलर झाल्यानंतर आपण काय यूज करू शकतो, थेरम. राईट. सो आपण डायरेक्ट थेरम यूज करूयात बाय थेरम ऑफ एरियाज ऑफ सिमिलर ट्रायंगल. Okay. So what is the theorem of areas of similar triangle? Say that areas of two similar triangle, the ratio of areas of two similar triangle. So दोन्हींचा रेशो घेऊयात आपण, ABC upon DEF is equal to square of their corresponding sides. स्क्वेअर कशाचा इन corresponding sides, AB square upon DE square. Now we put the value. So ABC upon DEF is 1 upon 2. So we write here 1 upon 2. AB ची व्हॅल्यू काय आहे, 4 आहे. 4 स्क्वेअर अपॉन DE स्क्वेअर. राईट. नाव नेक्स्ट, सो 1 upon 2 इज इक्वल टू 4चा स्क्वेअर 16 अपॉन DE स्क्वेअर. नाव क्रॉस मल्टिप्लाय इट. So DE square is equal to 2 multiply 16. So again we take the square root, then we get the DE, taking square root on both sides. So 16 square root, it's a 4. So 4 root 2. Okay. So what is the value of D? 4 root 2. Okay. Easy आहे. चला, जर समजलं असेल तुम्हाला तर नक्कीच आपल्या मित्रांबरोबर शेअर करा
आणि चॅनलला सबस्क्राईब करा आणि लाईक करायला विसरू नका.